त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबवरती सर्व ऑफिशियल दीपेश आदित्य विघ्नेश यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेदरम्यान आपण करतोय. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 3 मैदानात रंगतोय. समर्थ 11 तळवडे विपक्ष यंगस्टार तळवडे या दोन बलाढ्य संघादरम्यान टॉस विजयी झाल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केलं यंगस्टार तळवडे क्रिकेट संघाला. सलामीची जोडी आपण लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. दोन्ही संघातील अतिरिक्त 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. समर्थ 11 तळवडे आणि त्याचबरोबर यंगस्टार तळवडे या दोन्ही संघातील अतिरिक्त 12वा खेळाडू आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. यंगस्टार तळवडे क्रिकेट संघाकडून सलामीची जोडी स्ट्रायकी एंडवरती युवा फलंदाज करण जाधव, नॉन स्ट्रायकी एंडला अजित जाधव पाहायला मिळतोय. दोन सलामीवीर बॅटर यंगस्टार तळवडे क्रिकेट संघाकडून आजचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळत आहेत. या सामन्यादरम्यान गोलंदाजी मार्गवरती समर्थ 11 तळवडे क्रिकेट संघाकडून स्वप्नील मांजरेकर सज्ज असेल. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस मिस टाइम फटका शॉट कव्हरला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव पुढे झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील्ड करेल परतीची फेक करेल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. फुलटॉस चेंडू बॅकअप खराब निघाला. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळालाय मैदानात समर्थ 11 तळवडे क्रिकेट संघाकडून. पहिला प्रयत्न शॉट कव्हरला खराब क्षेत्ररक्षण चेंडू मिस झालाय. त्यानंतर बॅकअप खराब निघाला आणि त्यावरती 3 धावा पूर्ण होत असताना सांघिक धावसंख्येचा आणि वैयक्तिक धावसंख्येचा देखील अकाउंट ओपन होतं या धावफलकावरती यंगस्टार तळवडे क्रिकेट संघाकडून. 3 धावा या धावफलकावर. यावेळी शॉर्ट चेंडू हलक्या त्याने फटका समोर खेळलाय. लॉंगॉनला मिडॉनला क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल गोट्या वेंगुर्लेकर तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती. अजित जाधव या बॅटरच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळते. सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 4 धावा या धावफलकावर. पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक 4 षटकांचा हा सामना स्ट्रायकी एंडवरती करण जाधव आणि या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान समर्थ 11 तळवडे क्रिकेट संघाकडून स्वप्नील मांजरेकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू लेन चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करणारा खेळपट्टीमध्ये अनियमित बाउन्स देखील पाहायला मिळतोय आजच्या या दिवसामध्ये. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रादरम्यान हा रंगतदार सामना. टॉस विजय झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय समर्थ 11 क्रिकेट संघाकडून पहिला सामना गमावण्यात आलाय. फुल टॉस चेंडू फटका स्क्वेअर लेगला खेळा. डीप स्क्वेअर लेगला चेंडूचा प्रवास सीमारेषा उल्लंघन करणारा हा दमदार अफलातून षटकार फलंदाज करण जाधव याच्या बॅटमधून. करण जाधव या बॅटरकडून षटकानं सांघिक धावसंख्या 10 धावा या धावफलकावरती. याही वेळी तोच प्रयत्न झाला. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करण जाधव याचा परंतु चेंडू जर पाहिला तर बॅटला स्पर्श करत असताना निघालाय शॉट पॉईंटला. 1 धाव मिळत असताना सांघिक धावसंख्या 11 धावा या धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक दोन्ही संघासाठी हा महत्त्वपूर्ण सामना कारण नॉकआउटचा हा सामना विजेता क्रिकेट संघ आपलं आव्हान जिवंत ठेवले. या स्पर्धेदरम्यान पराभूत क्रिकेट संघाला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. 11 धावा या धावफलकावरती. यावेळी फटका ऑन साईडला खेळा. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. ओमकार रेडकर आलाय झेल खाली. कोणतीच चुकी न करत असताना एक सेफ हँड झेल. पहिला धक्का बसेल यंगस्टार तळवडे क्रिकेट संघाला. माघारी परतावं लागते. अजित जाधव या बॅटरला सांघिक धावसंख्या 11 धावा 1 गडी बाद या धावफलकावरती.
मिस टायमिंग फटका अंतिम चेंडूवरती विकेट मिळवली. गोलंदाज स्वप्नील मांजरेकर याने पाऊल प्लेचे षटक समाप्त होत असताना 11 धावा धावपलकरते बनल्यात. वन डाऊट बॅटर मैदानात दाखल झालाय. नॉन स्ट्राईक एंडवरती असेल कृष्णा जाधव आणि स्ट्राईक एंडवरती करण जाधव हा बॅटर. दुसऱ्या षटकाची सुरुवात विनोद गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वाईड एव्हरकरचा प्रयत्न, फुलर लेनचा चेंडू फेकला. अक्रॉस बॅटने शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज दोन गडीबाद सांघिक धावसंख्या 11 धावा या धावपलकावरती. विनोद याने विकेट मिळवली संघासाठी. पहिला स्पेल विनोद या गोलंदाजाचा आणि पहिल्या स्पेल दरम्यान विकेट प्राप्त केली जाते आपल्या संघासाठी. नवोदित बॅटर स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर बऱ्याच वेळानंतर आकाश पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करेल या षटकातील आकाश हा बॅटर. लेफ्ट हँडर बॅटरसाठी मिड विकेट डीपमध्ये डीप काव कॉर्नर आणि लॉंग ऑन पाहायला मिळतं ऑन साईडला 30 या सर्कलच्या बाहेर. यावेळी चांगला चेंडू हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न, सन्मानजनक फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आकाशाचा, परंतु हा प्रयत्न देखील असफल ठरतोय. अचूक टप्प्यावरती वेगवान गोलंदाज विनोदाच्या करवी पाहायला मिळाले मैदानात. विकेट मागील चेंडूवरती, त्यानंतर निर्धाव चेंडू संभाव्य धावसंख्येला रोखून धरणारे हे षटक समर्थ 11 तळवडे क्रिकेट संघाकडून. यावेळी चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजच्या बॅटपासून आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच केल्या. पंचांकडे मागणी देखील फलंदाज करवी पाहायला मिळते. स्वे चेंडूसाठी नजरा फिरल्या स्वे चेंडूसाठी, परंतु हा देखील चेंडू जर पाहिला तर फलंदाजच्या अवाक्यामध्ये फलंदाजच्या रडारमधून चेंडू निघतोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सलगचा दुसरा या धावपलकावरती आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या देखील स्थिरावली गेली. धावपलकावरती 2 गडी बाद 11 धावा. संभाव्य धावसंख्या रोखून धरणारं हे भेदक षटक. यावेळी शॉर्ट चेंडू हुकचा फटका, परंतु जाईल घोषांकित क्षेत्रात शॉर्ट फाईन लेगला. एकेरी धाव या चेंडूवरती आकाशच्या बॅटमधून सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 12 धावा या धावपलकावरती. विनोद्याचं हे षटक पहिला स्पेल विनोद्याचा संघातर्फे आतापर्यंत फक्त 1 धाव खर्ची करण्यात आली आणि 1 विकेट देखील प्राप्त केली जाते या षटकादरम्यान. संभाव्य धावसंख्येला रोखून धरणारा भेदक मारा या षटकादरम्यान गोलंदाज विनोद याच्या करवे. ते अचूकतेवरती गोलंदाजी, ज्यावेळी अचूकतेवरती गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून, त्यावेळी समोरच्या फलंदाजाकडे देखील प्रत्युत्तर कमी पाहायला मिळते. अंतरिम चेंडू असेल स्ट्राईक एंडवरती कृष्णा जाधव हा बॅटर. या संघाचा विस्फोटक, संघाचा सरसेनापती स्ट्राईक एंडवरती. यावेळी डाऊन लेग स्टंप चेंडू विकेट किपरकडून थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, परंतु कोणती धाव नसेल. अतिरिक्त धावाचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये करणं. चेंडू स्वेर पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत असताना अवांतरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत वाढ होईल. धावपलकावरती 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज विनोद्याचा. आतापर्यंत अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, परंतु यावेळी वेगात चेंडू फेकण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन चेंडू. याही वेळी ग्लान्स करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग पाहायला मिळाला. क्राप ताळमेळ दोन्ही फलंदाज दरम्यान रनआउटच्या स्वरूपात अंतिम चेंडूवरती विकेट मिळेल. समर्थ 11 तळवडे क्रिकेट संघाला. आकाश माघारी परततोय, डगआउटचा बनतोय शिकार. तिसरा धक्का यंगस्टर तळवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 3 गडी बाद 13 धावा या धावपलकावर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 13 धावा या धावपलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात नाजूक स्थिती धावपलकावरती केविलवाणी स्थिती पाहायला मिळते यंगस्टार तळवडे क्रिकेट संघाकडून. कारण
प्रथमतः फलंदाजी मिळाली या सामन्यादरम्यान आणि या खेळपट्टीवर दरम्यान सांघिक धावसंख्या देखील रोखण्यात आली. तिसऱ्या षटकाची सुरुवात पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये फेकल्या, फटका ऑन साईडला, शॉट मिड विकेटला, सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 14 धावा या धावफलकावरती. या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक निलेश कास्टे याच्या नावावरती लिहिण्यात आले आणि तो गोलंदाज तिसऱ्या षटकादरम्यान पाहायला मिळतोय. समर्थ 11 तळवडे क्रिकेट संघाकडून मागील सामन्यात पराभव पत्करावा लागला समर्थ 11 क्रिकेट संघाला. काही चुकांमुळे तो सामना गमावण्यात आला समर्थ 11 क्रिकेट संघाकडून. परंतु या सामन्यात सर्व चुका सुधारत असताना आतापर्यंत घेतलेला निर्णय गोलंदाजी करण्याचा संघाच्या कर्णधाराने तो निर्णय सफल ठरवत असताना चांगली गोलंदाजी. शॉर्ट चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू क्लीन बॉल केला जाते. फलंदाज बंटी याला चौथा धक्का. यंगस्टार तळवडे क्रिकेट संघाला बसेल सांघिक धावसंख्या 14 धावा या धावफलकावरती. चार गडीबाज सांघिक धावसंख्या 14 धावा या धावफलकावरती. यंगस्टार तळवडे क्रिकेट संघाला बॅकफुटवरती ढकलण्यात आले समर्थ 11 तळवडे क्रिकेट संघाकडून. कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी झाले अचूक टप्प्यावरती विकेट सातत्याने मिळवले जात आहेत. अमन जाधव हा बॅटर, मिस टायमिंग फटका, शॉट मिड विकेटला. विनोद जज करतो, विकेट आणखी एक मिळेल निलेश कास्टे याच्या खात्यामध्ये. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट, 5वा धक्का बसतोय यंगस्टार तळवडे क्रिकेट संघाला. अर्धा संघ आता डगआउटचा शिकार बनलाय. सांघिक धावसंख्या देखील रोखण्यात आली धावफलकावरती. 14 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. ऑन हॅट्रिकची संधी, या स्पर्धेतील हॅट्रिक देखील प्राप्त केली निलेश कास्टे याने. नवोदित बॅटर स्ट्राईक एंडवरती. ऋषिकेश जाधव या संघाचा विस्फोटक, आणखी एक फलंदाज. यावेळी हलक्या त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील, पायचीससाठी लेग बायचा इशारा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय. म्हणजेच काय तर अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत वाढ होईल. धावफलकावरती 15 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. कौतुक करावं लागेल गोलंदाज विनोद याचा. दुसऱ्या षटकादरम्यान ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली, स्वप्नील याने देखील पहिला षटक भेदक मारा केला. 11 धावा पहिल्या षटकादरम्यान खर्च केला, परंतु एक विकेट देखील मिळवले. त्यानंतर विनोद याने 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट आणि तिसऱ्या षटकादरम्यान देखील चांगले गोलंदाजी. फुल टॉस चेंडू, इनसाइड आउटचा फटका, पिच कव्हर खेळ आहे. डेप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील्ड करेल, परतीची फेकी स्ट्रायकिंग एंडवरती. रनआउटची संभावना, परंतु खराब बॅकअप पाहायला मिळालाय. 2 धावा पूर्ण होत आहेत पाहायला मिळतात या चेंडूवरती या 2 बॅटर दरम्यान. आणि या 2 धावेने सांघिक धाव 17 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. ऋषिकेश जाधव हा बॅटर स्ट्राईक एंडवरती. या पुढील चेंडू फेस करेल. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज लागत असताना चेंडू निघालाय लॉंग स्टॉप क्षेत्रात. पंचाचा इशारा येतोय 1 धावेचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. घोषांकित क्षेत्र, सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या पुढे सरकेल धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. तीन षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 6च्या सरासरी धावफलकावरती 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक निलेश कास्टे या गोलंदाजाच्या नावावरती. मागील सामन्यादरम्यान
MSRT तुळस क्रिकेट संघाच्या विरोधात ते हॅट्रिक संपादन केले आणि याही सामन्यादरम्यान 5 धावा खर्च करत असताना फक्त 2 धावा खर्च केल्या जात आहेत। भेदक मारा निलेश कास्टे या गोलंदाजाकडून तिसऱ्या षटकादरम्यान पाहायला मिळाले। 18 धावा या धावपलकावरती यंगस्टार तवडे क्रिकेट संघाकडून प्रथम फलंदाजी करत असताना अंतिम षटक असेल आणि अंतिम षटकादरम्यान गोलंदाजी मार्गवरती तवडे नगरीतील मिस्ट्री गोलंदाज संदीप अंगचेकर गोलंदाजी मार्गवरती राईट मोर द विकेट असतील। पहिला चेंडू ऑफ ब्रेक फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट लेगला चेंडूचा प्रवास, कोणते धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला नाही। निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांघिक धावसंख्या 18 धावा। अंतरिम 5 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या इनिंग दरम्यान आणि या 5 चेंडूवरती किती धाव बनतील यंगस्टार तवडे क्रिकेट संघाकडून। याही वेळी फटका ऑन साईडला खेळा, अलॉंग दी कार्पेटचा फटका वाडीस लॉंगला चांगला क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी असेल परंतु कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाल्या दोन्ही फलंदाज दरम्यान। या खेळपट्टी दरम्यान दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागते ऋषिकेश जाधव या बॅटरला। दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु आपल्या पॉपिंग क्रीज पासून मागे पाहायला मिळतो हा फलंदाज। 6वा धक्का यंगस्टार तवडे क्रिकेट संघाला बसलाय। सांघिक धावसंख्या धावपलकावरती 19 धावा। ऋषिकेश जाधव माघारी परतलाय परंतु त्यांचेच बंधू मैदानात दाखल होत आहेत। अनिकेत जाधव छोटा पॅकेज बडा धमाका, लेफ्ट हँडर बॅटर मैदानात असेल। 9 स्ट्राइक एंडवरती कृष्णा जाधव। अंतरिम 4 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील सांघिक धावसंख्या 19 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात। सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण कारण नॉकआउटचा हा सामना दोन्ही संघांसाठी। यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज लागलाय, विकेट। गोलंदाज संदीप अंगचेकर याच्या खात्यामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये एक साधं सोपं झेल। 7वा धक्का यंगस्टार तवडे क्रिकेट संघाला बसतोय। सांघिक धावसंख्या 19 धावा धावपलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात। विकेटची पडझड कायम मैदानात पाहायला मिळते, अंतराने विकेट पडताना पाहायला मिळते मैदानात यंगस्टार तवडे क्रिकेट संघाकडून। 7वा धक्का संघाचा विस्फोटक फलंदाज देखील माघारी परतेल कृष्णा जाधव। सांघिक धावसंख्या 19 धावा 7 गडी बाद या धावपलकावर। एकोणीस धावा। नवोदित बॅटर स्ट्राइक एंडवरती असेल सागर। यावेळी फक्त दिशा दिली चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंटला, चेंडूचा प्रवास शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला। सिद्धेश कास्टे स्क्रीनवरती सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 20 धावा या धावपलकावर। लेफ्ट हँडर बॅटर असेल स्ट्राइक एंडवरती अनिकेत जाधव, छोटा पॅकेज बडा धमाका। लेफ्ट हँडर बॅटर अनिकेत जाधव स्ट्राइक एंडवरती आलाय, थोडंसं क्षेत्ररक्षणात देखील बदल। लेफ्ट हँडर बॅटरसाठी डीप मिड विकेट, ऑन साईडला डीप काव कॉर्नर, वाडीश लॉंग ऑन देखील 30 या सर्कलच्या बाहेर। यावेळी बॅकफुटवरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांघिक धावसंख्या 20 धावा धावपलकावरती। अंतरिम चेंडू असेल या पहिल्या इनिंग दरम्यान स्ट्राइक एंडवरती अनिकेत जाधव। यावेळी आडव्या बॅटने स्लॉकचा फटका खेळण्यात, डीप मिड विकेटला चेंडूचा प्रवास, पहिली धाव वेगात गतीने पुढे झाले, फंबलिंग पाहायला मिळाले क्षेत्ररक्षणाचा। दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील पूर्ण होईल आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 7 गडी बाद 22 धावा या धावपलकावरती। विजयासाठी लक्ष ठेवण्यात आलंय समर्थ 11 क्रिकेट संघासमोर 23 धावांचं छोटं लक्ष, परंतु टेनिस क्रिकेटचे हे सामने छोट्या लक्ष्यांचे नेहमीच मोठे झाले। या सामन्यादरम्यान काय घडेल काय बिघडेल, 23 धावांचं सक्षम रक्षण कशा प्रकारे केलं जाईल यंगस्टार तवडे क्रिकेट संघाकडून हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये बदलाव असेल, आवाज असेल मॅन फ्रॉम वेंगुर्ला संतोष मरियसर यांचा।
तळवडे विपक्ष MSRT तुळस या दोन संघादरम्यान दोन्ही संघ कर्णधार आपल्यासाठी पहिला पुकार. आपण टॉससाठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. 23 धावांचा पाठलाग सामन्यादरम्यान काय घडेल पुन्हा एकदा सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील संतोष मरे सर. हॅलो. धन्यवाद सुमित कासेकर. यानंतर सामना होतोय राजाराम वॉरियर्स विपक्ष MSRT तुळस संघ. तुम्हाला पहिला पुकार. टॉससाठी लगेच या. बॉब द कॅप्टन. टॉससाठी लगेच चला टॉस बॉक्समध्ये. यानंतर सामना होईल तुळस विपक्ष राजाराम वॉरियर्स या दोन संघामध्ये. तर आपण या मॅचकडे वळूया. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला तर टार्गेट आहे या मॅचमध्ये 23 टार्गेट. 23 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये. तर वळूया मॅचकडे. समर्थ 11 या टीमकडनं सलामीची ओपनिंग पेअर पाहत आहेत. पहिला चेंडू काही दिशाहीन चेंडू पंचांनी नो घोषित केलाय आणि या अतिरिक्त बोनस धावेने धावफलकावर धावसंख्या 1 धाव. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. शॉर्ट मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावेची तमाम शंका समाप्त झाली. एक निर्धाव चेंडू गणला गेला. धावफलकावर धावसंख्या 1 धावा. ओमकार राजेश ही सलामीची बिन्नीची जोडी आपण पाहताय समर्थ 11 या टीमकडनं. 23 धावसंख्येचा पाठलाग करताना पुढील चेंडू कृष्णाचा हा चेंडू चांगला चेंडू होता. अप्रतिम लेंथ होती. बॅकची आतली कट इनसाइड एज. त्यानंतर चेंडू घोषित क्षेत्रामध्ये प्रवास करतोय आणि या एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित होते. धावफलकावर धावसंख्या 2 धावा धावफलकावर. पहिलं षटक अनिवार्य महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक आपण पाहतायत. कृष्णा नामक गोलंदाज. एक मापक आव्हान आपण पाहतायत या मॅचचं. टोटल लो स्कोरिंगचा सामना. कधी कधी लो स्कोरिंगचे सामने हे अतितटीचे होतात. हा सामना होईल का? आलेली वेळ आणि आलेला काळ ठरवणार. काहीसं क्षेत्ररक्षणात बदल करतोय कृष्णा. फील्ड सेट करतोय. नक्कीच लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर थोडं क्षेत्ररक्षणात बदल करतोय कृष्णा. पुढील चेंडू घेऊन राऊंड विकेट. यावेळी खोलवर चेंडू खोदून काढलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव. परिणामी एकरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित होते. धावफलकावर धावसंख्या 3 धावा धावफलकावर. पहिलं षटक महत्त्वपूर्ण या दुसऱ्या डावाचं हे प्रगतीपथावर. 23 धावसंख्येचं उत्तर या मॅचमध्ये द्यायचं आहे समर्थ 11 या संघाला. एक महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. यावेळी बॅकची आतली कट इनसाइड. चेंडूचा प्रवास झालाय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्र. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय. 1 धाव इथं मात्र गुणलेखन कक्षामध्ये येईल आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 4 धावा धावफलकावर. 23 धावसंख्येचा पाठलाग करताना 4 धावा. पहिलं षटक अनिवार्य महत्त्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. यावेळी पुढे सरकून खेळायचा प्रयत्न. इथं मात्र फटका फसलाय. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता. इथं मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज राजेशचा संपला खेळ. कॅप्टन आपण या लगेच टॉससाठी. राजाराम वॉरियर्स इथं पहिली प्राइज विकेट. पहिला हादरा बसतोय तो समर्थ 11 या टीमला. पहिला हादरा बसतोय राजेशच्या स्वरूपात. वैयक्तिक एका या धावसंख्येवर राजेश हा माघारी परततोय. न्यू बॅटर नवदीप फलंदाज स्वप्नील तिसऱ्या क्रमांकासाठी. 4 या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय. धावांचं पाठलाग करायचंय 23 समर्थ 11 या संघाला. एक महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. कारण दोन्ही टीम या स्पर्धेमध्ये पहिला सामना पराभूत झालेले दोन्ही संघ आपण पाहतायत. त्यामुळे महत्त्वपूर्ण सामना असेल या स्पर्धेत. आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण सामना.
वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. कृष्णा लास्ट बॉल टू गो. विकेट. यावेळी कमी गतीचा चेंडू होता, थोडा मात्र नक्कीच कमी परिवर्तन पाहिलं होतं. काहीसा अक्रॉस द लाईन क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न स्वप्नीलचा झाला होता, पण आउटसाईड द ऑफ स्टंप पिच झालाय चेंडू. नक्कीच काहीसा अपील झाला होता, उत्साह जास्त होता पण आत्मविश्वास कमी होता या अपीलमध्ये. पंचाने अपील फेटाळून लावलं पायचीचं. आणि इथं मात्र महत्त्वपूर्ण पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक समाप्त होते. पहिल्या षटकानंतर धावफलकावर धावसंख्या 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावांचं पाठलाग करताना. 23 धावांचं पाठलाग करायचं या मॅचमध्ये एक महत्त्वपूर्ण सामना. येणारे 18 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण या मॅचचं लेका जोका. 18 चेंडू 19 धावा करायच्या आहेत. जर 19 धावांचा बचाव करायचा असेल तर यंगस्टार तळवडे संघाला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्याची चांगलं नियंत्रण ठेवावं लागेल, गुड लाईन लेंथ टाकावे लागतील, चेंडू विकेट घ्यावे लागतील. जर 19 धावांचा बचाव करायचा असेल तर कमबॅक करायचा असेल तर या मॅचमध्ये यंगस्टार तळवडे संघाला. कमी गतीचा चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू सी मा रे शा पार षटकार +1 नोची घोषणा केली पंचाने. आणि या आणि 7 धावेने धावफलकावर धावसंख्या 11 धावा आणि नो चेंडू म्हणजे फ्रीडचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट, चेंडू असेल पुढील फ्रीडचा. आणि नो चेंडू येताना एकटा येत नाही, तो येताना फ्रीडचा चेंडू घेऊन येतो, तो फ्रीडचा चेंडू. या उजव्या स्टेवरचा चेंडू थोडा बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. क्रिकेटच्या सांघिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा असा चेंडू. आणि अतिरिक्त बोनस धावेने एका डझनावर धावा 12. यावेळी चांगला चेंडू, कमी गतीचा चेंडू, थोडा धीम्या गतीचा चेंडू होता आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं. बाकीचं सोपस्कार पूर्ण केलं यष्टीरक्षकाने. निर्धाव चेंडू गणला गेला, एक डॉट चेंडू. धावफलकावर धावसंख्या 12. पुढील चेंडू सागर. यावेळी फुल लेनचा चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने टोलवला, जमिनीलगतचा पटका, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा मिळवण्यासाठी थोडा फंबल झालाय, त्यानंतर चेंडूची परती झाली, तोपर्यंत एकच धाव. परिणामी एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक हे मार्गस्थ. पुढील चेंडू असेल सागरचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी कमी गतीचा चेंडू, हलक्या त्याने टॅप केलंय चेंडूला, बॅकफूट पंच केलंय. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव. परिणामी एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झाले. धावफलकावर धावसंख्या 14 धावा. धावफलकावर 23 धावसंख्येचं उत्तर देताना समर्थ 11 संघ 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तर एक धाव स्वप्नीलच्या बॅटमधनं सिंगल आला आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 17 17 धावा धावफलकावर. काही संयमी खेळ, कारण 23 धावांचं पाठलाग करायचं आहे, त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट. यावेळी ऑन साईडला नक्कीच शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, एकच धाव. आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 18 धावा. विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धावा. 2 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त होतोय. 18 धावा 23 धावसंख्येचा पाठलाग करताना समर्थ 11 हा संघ. यानंतर एक महत्त्वपूर्ण सामना राजाराम वॉरियर्स विपक्ष MSRT तुळस या 2 संघांमध्ये होईल, कारण दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहे आणि हा सामना अतितटीचा होईल यात शंका नाही. तुम्हाला एक विनंती आहे, डगआउटमध्ये जे इतर खेळाडू क्रीडाप्रेमी बसले त्यांना एक विनंती आहे, थोडं डगआउट खाली करा, फक्त प्लेयर बसतील. तुम्हाला एक विनंती आहे. आणि खुर्च्या पण बाहेर घ्यायच्या नाहीत, खुर्च्या आतमध्ये ठेवायच्या आहेत डगआउटमध्ये, पॅन्डलमध्ये. यावेळी फटका बसलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज ओमकारचा संपला खेळ. दुसरी प्राइज विकेट, दुसरा हादरा बसतोय 18 या धावसंख्येवर. डीजे
आल्याला एका धावेने आपलं खातं उघडतोय. संघाला एक धाव ही महत्त्वपूर्ण बहाल करतोय निलेश आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 19 धावा धावफलकावर. 10 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण. पुढील चेंडू किरणचा. माफ करा, करण. यावेळी ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका पाहायला भेटतोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. कुठलाही आक्रमण नाही, कारण संयमी खेळी करायची हा इरादा, हा मोह नक्कीच असेल तो बॅटर स्वप्नीलचा. कारण माफक आव्हानाचं पाठलाग करायचं असेल तर संयमी खेळी ही पाहायला भेटते. यावेळी पुढे सरकून खेळायचा प्रयत्न, फ्रंट फुटवर येऊन खेळायचा प्रयत्न झाला होता निलेशचा. इथं मात्र प्रयत्न फसला. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचं सोपस्कार पूर्ण केले एसटी रक्षकाने. यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, पण चेंडू जवळ जवळ जातोय. तो शॉट लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये, घोषित क्षेत्रामध्ये काहीसा एसटी रक्षक फंबल झालाय आणि एक धाव ही प्राईज रूपात. आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 21. फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. फक्त या मॅच मध्ये राहिली ती औपचारिकता. एका बाजूने समर्थ 11 हा संघ विजयाच्या दिशेने नक्कीच जातोय. यावेळी बॅटची कडा, इथं मात्र फटका फसलाय. कॉट बी हँड. विकेट कीपर कुठलीही चूक करत नाही. एक प्राइज विकेट निलेश परतावा लागेल. काहीसा मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, फटका फसलाय. बॅटची इनर एज आणि बाकीचा सोपस्कार पूर्ण केला एसटी रक्षकाने आणि अशा प्रकारे तिसरी प्राइज विकेट टीजे. धन्यवाद टीजे. संदीप न्यू बॅटर, नवदीप फलंदाज. आकाश गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. यावेळी डॉट चेंडू, अप्रतिम चेंडू होता. थोडा कमी गतीचा चेंडू, स्लो पॉइझनचा वापर केला गोलंदाज आकाशने. आकाशचं वैयक्तिक पहिलं आणि टीमकडनं 4थं षटक. 2 धावांची आवश्यकता आहे या मॅचचं समीकरण. 5 चेंडू आणि 2 धावा. येणारे 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी समर्थ 11 या टीमला. पुढील चेंडू, खोलवर चेंडू, यावी बॅटची कडा. फलंदाज माघारी परततोय. स्वप्नील कॉट बी हँडच्या स्वरूपात. विकेट किपर कुठलीही चूक करत नाही. ऑड एफर्ट, ऑड कॅच. अजून एक प्राइज विकेट. अब ये मैच में मजा आ रहा है. 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. काय होणार, काय घडणार, कारण महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. डू ऑर डाय असा सामना. जो संघ जिंकेल तो पुढील फेरीत प्रवेश करणार. त्या संघाचं आव्हान जिवंत असेल या स्पर्धेमध्ये आणि जो संघ हरणार त्या संघाला या स्पर्धेतून रिटर्न तिकीट काढावं लागेल. एक नॉकआउटचा महत्त्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी आहे हा. 4 चेंडू 2 धावा. सिद्धेश न्यू बॅटर. एका बाजूने विचार केला तर आकाश हा गोलंदाज आतापर्यंत हावी होतोय 2 चेंडूवरती. जर आकाशने चमत्कार केला, सामना जिंकून दिला, चमत्कार केला तर नमस्कार नक्कीच भेटणार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलाय फटका समोर. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि या एकेरी धावसंख्येने परिणामी धावफलक हे परावर्तित झाले 22 धावा. आता येणारे 3 चेंडू आणि 1 धावा. 3 चेंडू 1 धाव सामना जिंकण्यासाठी समर्थ 11 या टीमला.
3 चेंडूवरती एका धावेचा बचाव केला जाईल का? ओ यावेळी डॉट चेंडू असेल, धाव घ्यायचा प्रयत्न होता, थोडी हडबडात पाहायला भेटली होती, पण डॉट चेंडू जाईल. आता 2 चेंडू आणि 1 धावा. अति 30चा सामना. कंपल्सरी चेस नक्कीच या स्पर्धेचा नियम, त्यामुळे 1 धाव ही काढावी लागेल समर्थ 11 संघाला सामना जिंकायचा असेल तर. ओ यावी हलक्या हाताने टॅप केलंय चेंडूला गॅप मध्ये कव्हरच्या दिशेने आणि 1 धाव ही कंप्लीट झाली. परिणामी एका धावेने धावफलक नक्कीच चेस करतोय तो समर्थ 11 संघ हा विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघ यंगस्टार तळवडे संघ आपलं पण अभिनंदन. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यंगस्टार तळवडे संघ या स्पर्धेत तुम्ही सहभागी झाल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे, आपलं सन्मान चिन्ह देऊन नक्कीच सन्मान केला जाईल. या स्पर्धेदरम्यान सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतायत.